पंढरपूर तालुक्यातील मोजे मेंढापूर येथे शासकीय मालकीच्या 322 एकर उपलब्ध जागेवर औद्योगिक वसाहत MIDC स्थापने करण्याच्या संदर्भात आज मुंबई विधान भवन येथे उद्योगमंत्री माननीय उदय सामंत साहेब यांची माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली व तसेच पत्र दिले। या भागाच्या समावेशक विकासासाठी औद्योगिक वसाहत MIDC गरजेचे असून सदरची जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असल्याने जमीन संपादित करावी लागणार नाही। यामुळे पंढरपूर तालुक्यासह लगतच्या मोहोळ माढा तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळून नव उद्योजकांना संधी उपलब्ध होणार आहे। तसेच मोजे मेंढापूर तालुका पंढरपूर येथे माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि शिवतेज मोहिते पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित जागेची पाहणी केली व स्थानिक नागरिकांमध्ये नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून या भागातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह असून समावेशक विकासासाठी ते सदैव साथ देतील अशा अपेक्षा दादांनी व्यक्त केली। यावेळी उपस्थित करकंब ग्रामपंचायत सदस्य शरदचंद्र पांढरे, प्राध्यापक सतीश देशमुख, संजय कुमार खडके, मनोज शिंदे, बोधीराज बाबरे व मेंढापूर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। त्या लोकांना म्हणजे मार्ग बदलून जायला लागले। काय काय लोक असं चालत सुद्धा जुन्या काळात रस्त्याची बंद आहे आणि पंढरपूरला गेले सुविधा देश असेल इथे खेळण्यासाठी मोठ्या त्यासाठी इथं काय सुविधा सरकार देऊ शकत। ग्रामपंचायतीला निधी नसल्यामुळे ग्रामपंचायत देऊ शकत नाही, त्यांच्या राहण्याची तर व्यवस्था नाही। त्या मंदिरात किती बसतील, महिला सुद्धा बसू शकत नाही, पुरुषांनी महिला तेवढी व्यवस्था आमच्या गावात दिंड्यांसाठी 10 ते 15-20 हजार लोक येऊन जाते त्या गावात। जेवणाची व्यवस्था आपण करू, नंतरची व्यवस्था टॉयलेटची सोय नाही त्याची इथं करून गेल्यानंतर काय त्या सुविधा कमीत कमी 20 किलोमीटर पर्यंत गाव असतात सरकार लक्षच त्या गावात देत। दुसऱ्या दिंड्या आहेत काय रस्त्याने आहेत, 2 महामार्ग जाणार पण दिंडी जात होती दिंडी त्यांनी बाहेरून घेतली। सर्वोत्तम पालख्या जाते एक 82 ते 83 ला उजनीचा गावाकडं आहे त्यामुळे उपसा सिंचन म्हणून दादासाहेबांनी पण त्याच्यात पत्र व्यवहार केला होता आणि त्याचा पाठपुरावा सुरू झाला होता। आम्ही पण जवळजवळ 4 आठवडं पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता कुलदीप साहेब, विभागीय अधिकारी घाडगे साहेब शाखा आणि शाखा अभियंता जगताप तर उपसा सिंचन मेंढापूर गटातली आहे त्या 7 गावासाठी। आज तर आम्ही 4 गावकरी तुमच्यापाशी आहेच, हरिभाऊ, बाबळगाव, रोपड आणि मेंढापूर। तर उपसा सिंचनचे प्रस्ताव भाऊ पण त्याच्यात आभारले होते, बऱ्याच जणांनी आम्ही पण त्याच्यात प्रयत्न केला होता आणि तिथं 6 आठवडे सर्वे करत होते, ते सर्वे पण झालेला आहे। पण 97-98च्या आषाढी वारीला अडचण अशी आली की त्या काळातले CM सांगत होते विद्यमान लोकप्रतिनिधीला की तुम्ही उजनीचं जे पाणी आहे हे देतो तुमच्यासाठी राहू देत, बाहेरच्या लोकांना देऊ नका तुम्ही, हे पंढरपूरचं जे पाणी आरक्षणमधलं पाणी जे आहे ते देऊ नका। मी पण त्या आषाढी वारीला 97-98च्या आषाढी वारीमध्ये CMच्या बरोबरच होतो, तर त्या काळात CMचं न ऐकल्यामुळं आणि नंतरमध्ये त्या पाण्याचा वापर झाल्यामुळं जे आमची जो प्रशिक्षण सातगावचे आहे राहिलेली आहे आमचं पाणी पण त्या काळात दाखवून केलं आहे, तर ते पाणी आम्ही ह्याच्याला तिकडे देऊ नका म्हणून सांगत होते। CM साहेबांपर्यंत लोकप्रतिनिधींनी CM साहेबांनी सूचना केली होती की हे पाणी देऊ नका, मेंढापूरला लोकसंख्या केली तर एवढ्या 7 गावचे शिवार होते। आम्ही सगळे 7 गावचे सरपंच, मी पण त्याच्यात अग्रेसरपणानं आहे त्या काळात सगळी शासकीय डिपार्टमेंटने व्यवस्था केलेली आहे। फक्त हो 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 आहे त्या काळात। आता आपण कार्यकारी अभियंता आणि विभागीय माझी फाईल आहे पण त्याची लोकप्रतिनिधी घेतली ती गेली फाईल माझी सगळी पाण्याची फाईल करता येईल पण आपल्याला व्यवस्था करावं लागेल। एक मेंढापूर उपसा सिंचनचं आणि हे आता जे MIDCच करतो आपण, इथे MIDC आणि खाजगी MIDC सुद्धा पकालपूरच्या जवळच 1-3 किलोमीटर अंतरावरती अंतर आहे।
आणि रस्ते पेनूर ते अकलूज आणि मेंढापूर ते पंढरपूर हे 4-5 जी युनिट आहेत हे अत्यंत गरजेचे. ठीक आहे. आता पहिलं मला पाणी राखून ठेवलेलं आहे याची ऑर्डर कोण दाखवलं? कार्यकारी अभियंता तुमच्यातलं कोण जलसंपदा. तुमच्यातलं कोण पाठपुरावा करणार? आता आम्ही 7 सरपंचाकडे 7 फायली दिली त्यांनी. माझ्याकडची फाईल जरा घेतली मागून माझ्या मिळेल कार्यकारी अभियंता काढून द्या. कार्यकारी अभियंताकडे मिळेल. आपण काढून द्यायचं. तुम्हाला त्याची माहिती आहे म्हणजे तुम्हीच करा. ते फाईल ओरिजिनल द्यायला नको होते ते दिल्यामुळे चूक झाली. जाऊ दे आता दिलेली चूक झाली पण आता हे करायचं. हो 83 मला फक्त तेवढा एकच करा. नंतर मग ते बोगद्या बिगद्याला विरोध होता पण ते सीएमचं ऐकलं नाही. लोकप्रतिनिधी दिली परमिशन त्याच्यामुळे ते लटकत पडलं आणि मला त्यांनी दाबायचं करायचे तर जागा उपलब्ध होत नाही. अपार्टमेंट सांगितलं मागाशी फोन करतो कुठल्या गावात सबस्टेशन बाबा आहे आता कुरसळी पेट्रोल नाही. नवीन कुठं करायचं जागा उपलब्ध सबस्टेशन सेट नाही फक्त लाईट दिवसा यावी असं. चिलाईवाडी जागा पण जागा नाही म्हणलं तर अजून हँडओव्हर त्यामुळे उरसाळ्याला एक प्रॉब्लेम आहे. तिकडं बाबळगावला प्रॉब्लेम आहे. चिलाईवाडीची जर जागा हँडओव्हर झाली तर बरेचसे प्रश्न सुटतील. पण मी त्याचबरोबर सांगितलं ती होईल त्यावेळेस होईल. तोपर्यंत आता आम्हाला दिवसात तरी लाईट मिळाली पाहिजे. 8 दिवस चालेल. तसं पाहिजे आपल्याला. लोकशाही पर्यटन आम्ही बाहेर बोलवतो सगळ्यांनी तुला मगा तर मी बघतोय तू काय बांधतोय नेमकी. नमस्कार, माझं नाव नितीन नागणे. या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार रणजित भैया मोहिते पाटील साहेब MIDCच्या जागेची पाहणी करण्यासाठी आलेले होते. त्यांना आम्ही ती जागा बी दावलेली आहे. त्यानंतर गावकऱ्याच्या वतीनं मेंढापूर पकालपूर रस्ता ही बी होणं गरजेचं आहे. बोशेपाटी आणि रोपळे रस्ता हे बी होणं गरजेचं आहे. त्यानंतर पुन्हा आषाढी वारीच्या टायमाला ह्या मेंढापूर गावामध्ये कमीत कमीत 1 लाखभर तर वारकरी सहजासहजी जात असतील. त्यांच्यासाठी शासनाकडून प्रत्येक दिंडीला जी काय शासन अनुदान देते त्या हिशोबाने आमच्या गावातल्या बी काय येणाऱ्या दिंड्या द्या त्यांच्या बी आरोग्यासाठी राहणीमानासाठी आम्ही एक यात्रा निवारीची मागणी केलेली आहे. ही आमचा आजचा विषय झालेला आहे. दादा काय म्हणले ह्याच्यावर चर्चा करून दादा म्हणलं आपण समजा प्रश्न मार्गी लावू. दादांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. दादांनी सांगितलेलं आहे आपण जी काय अडचणी द्या थोड्या वन विभाग सहजासहजी परवानगी देत नाही. त्यामुळं दादांनी सांगितलेलं अधिकारी लोकांनी मला ही तुम्ही गट नंबरचा उतारा काढा. आपल्याला महत्त्वाची गोष्ट MIDC झाल्यावर रस्ता महत्त्वाचा आहे वाहतूक करण्यासाठी. त्यामुळे जी काय अडचणी येते त्यांनी ती उतारं मागवले तर ती झाल्यावर दादा म्हणले तर मी मिटिंग लावतो अधिकारी वर्गासंघ आणि प्रश्न 100% मार्गी लावतो असं दादांनी सांगितलेलं आहे. दुसरा विषय झाला म्हणजे ह्या ठिकाणी जर MIDC झाली तर या ठिकाणी सुशिक्षित तरुणाला नोकरी मिळणार आहे आणि त्यांचाही प्रश्न सुटणार आहे. MIDC झाल्यानंतर मेंढापूर गावाला 24 तास लाईट मिळणार आहे. रस्ते सर्व चकाचक होणार आहेत. त्यामुळे MIDC हा गेल्या 10-15 वर्षापासून असणारा प्रश्न आज समक्ष रणजितदादांनी या ठिकाणी पाहणी केली. त्यामुळं इथल्या मायबाप जनतेलाही आशा आहे की हा प्रश्न लवकरात लवकर रणजितदादा मार्गी लावतील. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गावची लोकसंख्या साधारण 7-7.5 हजार असल्यामुळं या ठिकाणी दुधेश्वराचं जागृत देवस्थान आहे. श्रावण सोमवार 4 महाशिवरात्री या ठिकाणी भरपूर भाविक भक्त येत असतात. त्या हिशोबानं आमच्या गावकऱ्यांचं एक म्हणणं आहे आमचं दुधेश्वराचं मंदिर ही चांगलं होणं गरजेचं आहे. त्या हिशोबानं बी सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मंदिर होणं पुन्हा महत्त्वाची गोष्ट आमच्या शाळेचं काम झालेलं आहे. जिल्हा आपले दुधेश्वर प्रशाला मेंढापूर या शाळेचं काम जवळजवळ 80-90% पूर्ण झालेलं आहे. दुसरी गोष्ट खरं सांगायचं तर आता
ह्या 42 गावातील लोकांना पीक विमाच मिळाला नाही, दुष्काळ निधी बी मिळाला नाही. ही सर्वात दुर्दैवी घटना आहे. काय काय तालुक्याला उजनीचं पाणी आहे, भाटघरचं पाणी आहे, त्यांना मिळालेलं आहे. पण या मेंढापूर तालुका असेल किंवा माढा मतदारसंघाला जोडलेली काय 42 गाव MIDC झाल्यानंतर दादा करतील का? दादा 100% करणार, त्यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा दुसरी गोष्ट एक इथला 7 गावासाठी उपसा सिंचन योजना आहे. बाबळगाव, आडीव असेल, गुरसाळा असेल, मेंढापूर, रोपळे या ठिकाणी एक पकालपूर उचल पाणी ही दादानी सांगितलंय. ती बी तुम्ही आम्हाला ती 83ला जी तुम्हाला गावल्याला ती तुम्ही दिलेली माहिती ती कागद जर मला दिला उचल पाणी ती बी आम्ही करू म्हणून सांगितलेलं आहे. अशा चिलाजेवाडीमध्ये हे आपलं MSCB ती बी करणार आहे दादानी सांगितलं. 100% गॅरंटी आहे दादा नक्कीच काम मार्गी लावतील. दादानी मग बोलताना असं बोलण्यातून आलं की एका व्यक्तीने विचारलं की दादा काय बोलत नाहीत, आम्ही उत्तर दिले, प्रश्न विचारलेले काही उत्तर दिले नाहीत. तर दादा म्हणले की तुम्ही राष्ट्रवादीचं काम केलं आणि मी भाजपचं आहे, तर दादा 100% काम करतील असं सगळ्यांचं मत आहे. तुमचं काय मत आहे? आणि आता वैयक्तिक मी माझा प्रश्न सांगतोय, राजकारण वेगळं, दादा कुठल्या पक्षात आहे त्यांच्यावर बोलणं एवढा मी मोठा नाही. एक सामान्य शेतकऱ्याचा मी मुलगा. 2 मिनिटं माझा ऐका. दादा पक्ष आणि दादा नाही जरी बोल दादाची काम करण्याची पद्धती वेगळी आहे. त्यामुळं दादा नक्की जी काम करणार ही अशी आम्हा सर्व गावकऱ्यांना 100% खात्री आहे. पक्षात काय नाही, त्यांनी कुठलं काम केलं ती त्यांचा प्रश्न आहे. फक्त आमचा प्रश्न काय की आमच्या गावासाठी MIDC होणं महत्त्वाचं आहे, आमच्या गावातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणं महत्त्वाचं आहे. हे आमचं प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं सुखसुविधा मिळाल्या पाहिजे गावात. सर्वात महत्त्वाचं रस्तं, सुखसुविधा असेल, पुन्हा गटरे असेल, पाण्याचं. माध्यमातून दादांच्या माध्यमातून दादा आज विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांनी मग सांगितलं मलाही 5 कोटी निधी खर्चायचा अधिकार आहे आणि खासदार साहेबांनी बी अधिकार आहे. पण आज प्रत्येकाने वाटतं की खासदार साहेबांनी माझ्या गावात काहीतरी द्यावं. त्या हिशोबाने दादांनी सांगितलं या मी माझा निधी नक्की मेंढापूरला देणार आहे आणि विकास कामं करणार आहे. BR सबसे तेज न्यूज़ला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.